नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋत्वेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच. महाविकास आघाडीने संपकऱ्यांना दिला पाठिंबा, तर विविध संघटनेने घातले जागरण गोंधळ. सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करासह 225 कोटींचेच उत्पन्न जमा. मालमत्ता कर विभागासह विविध 22 विभागांची सुमारे 45% झाली उद्दिष्टपूर्ती. वर्ष संपण्या अगोदरच महावसुलीसाठी धडपड सुरू. आपच्या सोलापूर युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर केली धुळीने अंघोळ. शहरात वाढत चाललेल्या धुळीचा तसेच पालिकेच्या नाकर्तेपणाचा केला निषेध. अखेर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे कार्यमुक्त. मागासवर्गीय संस्था चालकांनी सोडला सुटकेचा निश्वास. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला आले यश. आणि महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने केला कहर. पत्नीला मसाज करण्याचे सांगत महिलेशी केला गैरप्रकार. विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महाविकास आघाडीने पेन्शनसाठी संप पुकारणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिलाय. जुनी पेन्शन योजना लागू करा. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका. अनुकंपा तत्वावर वारसांना विनाअट नियुक्ती द्या. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या. या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कर्मचाऱ्यांच्या संपाला उपस्थित राहून पाठिंबा देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. बर्डे आणि सपाटे यांनी यावेळेस मनोगत व्यक्त केले. ही शक्ती महाराष्ट्रात घराघरात सामान्य माणसात पोहोचलेली आहे. पवार इज अ पॉवर म्हणून ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस घराघरात पोहोचले. आणि जनसामान्याचा जर आवाज काय असेल तर खऱ्या अर्थाने आता महाआघाडी हा आवाज आहे. गद्दार होऊन जर आपण नीतिमत्तेनं महाराष्ट्राला लागलेला कलंक काल सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी विचार व्यक्त केले की या महाराष्ट्राला कलंक आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणातला हा कलंक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर राजकारणात वागत असाल, अशा पद्धतीनं या राज्याचा राज्यपाल वागत असेल आणि 40 आमदार गद्दार होऊन विकत जात असतील, विकले जात असतील, तर लोकशाही विकण्याचं काम तुम्ही करता आहात. तुम्हाला जनता माफ करणार नाही. तुम्ही जनतेच्या दारात जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरेंचं एक पवित्र सरकार या राज्यात चालू होतं. शुद्ध काम करणारा नेता म्हणून तुमच्या पोटात पडलेले आहे. आपलं भवितव्य कसं होणार, आपलं लेकरं बाळांचं कसं होणार, आपलं म्हातारपण कसं जाणार, ही आग पडलेली आहे. मी तुमचा एक बंधू म्हणून सांगतो, माझ्या संस्थेचे सुद्धा सगळे कर्मचारी त्यात म्हणतात करा बंद. आम्ही तर रस्त्यावरच असतो कायम, थोडा शिवसेना सत्तेत जेव्हा नसतो सरासरी. पण ही जी आग पडलेली आहे ही कुठल्या जातीची नाही, कुठल्या धर्माची नाही, कुठल्या पंथाची नाही. लक्षात ठेवा, ही पोटाची आग आहे. आणि पोटाची आग जर भडकली तर जगाचा इतिहास आहे, क्रांती होते.
आणि ही क्रांती सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही क्रांती राज्य कर्मचारी करत आहे. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, अनुकंपा तत्वावर वारसांना विनाअट नियुक्ती द्या, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. गुरुवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यात आला. महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीला अर्थात रोस्टर अखेर पुणे मागासवर्गीय कक्षाकडून तपासून मंजुरी मिळाली आहे. शासनाने सोलापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीला अर्थात रोस्टरला अखेर पुणे मागासवर्गीय कक्षाकडून तपासून मंजुरी मिळाली आहे. यामुळे सोलापूर महापालिकेतील कर्मचारी पदभरती व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेच्या वतीने शासनाकडून मंजूर झालेल्या आकृतीबंधानुसार बिंदू नामावली तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिल्याने याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. गेली 12 वर्षे झाले ही रोस्टर प्रक्रिया महापालिकेकडून हाती घेण्यात आली नव्हती. अखेर पुणे मागासवर्गीय कक्षाकडून तपासून या बिंदू नामावली म्हणजेच रोस्टरला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान एकूण पदसंख्या 1026 असून पुणे मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी ही बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये एकूण संवर्ग पदे 51 आहेत. एकूण पदसंख्या 1026 आहे. भरलेली पदे 562 असून रिक्त पदांची संख्या 464 इतकी आहे. दरम्यान गरजेनुसार महापालिकेतील 340 पदे भरण्यात येणार आहेत. वर्ग अ, ब, क आणि ड मधील ही बिंदू नामावली पूर्ण करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करासह 225 कोटींचेच उत्पन्न जमा झाले असून आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांची महावसुलीसाठी धडपड सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष संपत आले असतानाही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह विविध विभागाकडून दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ 225 कोटी महसुली उत्पन्न गोळा करता आले आहे. ही टक्केवारी जवळपास 45% पर्यंतच राहिली असून आता उर्वरित दिवसांमध्ये अधिकाधिक वसुलीची धडपड सुरू आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह विविध 22 विभागांना गतवर्षी 494 कोटी 11,63,000 उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिका मालमत्ता करासह विविध विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत मार्च अखेरपर्यंत आणखी 50 कोटींवर वसुलीचे निर्देश देण्यात आले असल्याने
विभाग प्रमुखांकडून वसुलीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ते शक्य झाले तर महापालिकेचे उत्पन्न किमान 300 कोटींच्या जवळपास राहणार आहे. दरम्यान शासनाकडून दरमहा जीएसटी अनुदानापोटी मिळणाऱ्या 22 कोटी 31 लाख रुपयांच्या अनुदानामुळे वर्षभरात महापालिका प्रशासनाकडून ठरवण्यात आलेल्या जीएसटीच्या 240 कोटी 11 लाखांच्या उद्दिष्टापेक्षा अधिक अनुदान मिळाले असून ते 268 कोटींच्या घरात गेले आहे. मात्र पुन्हा एकदा महापालिकेचे उत्पन्न हे जीएसटी अनुदानापेक्षाही कमी प्राप्त झाल्याचा ठपका प्रशासनावर शासनाच्या नगर विकास विभागाकडून ठेवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र याहीपेक्षा अधिक महसुली करण्याची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान सध्या सोलापूर महानगरपालिकेचा प्रशासकीय खर्च मर्यादा मागील शासन निर्देशाच्या 35%लाही ओलांडून आता 41% गेला आहे. अशा वेळेस महापालिकेचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पन्न कमी आणि खर्च मर्यादा अधिक राहणार आहे. त्यामुळे जमा व खर्चाचा ताळमेळ लागणार नाही. आप पक्षाच्या सोलापूर युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी महापालिकेत धुळीने अंघोळ करत शहरात वाढत चाललेल्या धुळीचा तसेच पालिकेच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त केला. सोलापूर शहरात अनेक रस्त्यांचे खोदकाम करून रस्ते तशाच अवस्थेत सोडले जातात. पेंटर चौक, जिजामाता हॉस्पिटल, किडवाई चौक अशा अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करून अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. रस्त्यांचे खोदकाम तसेच इतर कारणांमुळे शहरात धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या धुळीमुळे नागरिकांच्या जीवितास हानी होत आहे. हृदयविकार, अस्थमा, ॲलर्जी यांसारखे आजार असणाऱ्या नागरिकांना याचा अधिक धोका आहे. दरम्यान महापालिका आयुक्त आणि प्रशासनास याविषयी शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या माध्यमातून अनेकदा लेखी तक्रार देऊन देखील हे प्रश्न सोडवले जात नसल्याने महापालिकेत धुळीने आंघोळ करून या बेजबाबदार आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करतोय. तरी देखील जाग न आल्यास महापालिका अधिकाऱ्यांनाच धुळीने आंघोळ घालू असे मत युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी व्यक्त केले. सोलापूर महानगरपालिका येथे आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले. त्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी ड्रेनेजच्या नावाखाली रस्त्याचे खोदकाम करण्यात येते. मात्र ते रस्ते अर्धवटच ठेवून, ड्रेनेजची कामं अर्धवटच ठेवून जनतेला त्रास देण्याचं काम या महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील वेळोवेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून पाहणी करायला लावून देखील यांना जर जाग येत नसेल तर हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालतायत का, जाणीवपूर्वक जनतेला त्रास देण्याचा कट रस्त्यात का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि त्याचमुळं आम्ही आज महानगरपालिका येथे येऊन धुळीने आंघोळ करून
या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतोय, तरी देखील यांना जाग येत नाही. कारण ज्यावेळी आता कारंजे साहेबांना आम्ही भेटलो त्यावेळी त्यांच्या उत्तरांमधून असं वाटतं की यांना कसलीच काळजी जनतेची लागलेली नाही आहे. यांना फक्त आणि फक्त स्वतःचं घर भरणं आणि आपलं पद, आपली खुर्ची टिकवून ठेवणं एवढ्यासाठीच हे काम करतात का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण जनतेला इतका त्रास होतोय, फुफ्फुसांचा त्रास या धुळीमुळे होतं. नागरिकांना जे हृदय विकाराशी आधीच झुंजतायत त्यांना या धुळीचा त्रास होतो, ज्यांना धुळीचा एलर्जी आहे त्यांना याचा त्रास होतो. मात्र तरी देखील हे असं सांगतात की आम्ही हे करू शकत नाही, मार्च एंड नंतर बघू, आम्ही पाठवलंय. अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तरं देऊन हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालू इच्छितात का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. जर पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही वेळ लावणार असाल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून, आज आम्ही धुळीने आंघोळ केलाय, उद्या गरज पडल्यास तुम्हालाही धुळीने आंघोळ घालू आणि जनतेला होत असलेला त्रास तुम्हाला दाखवून देऊ. आज मी महानगरपालिका कारंजे साहेबांना एक अर्ज दिले. त्या अर्जाचा नमूद असा आहे की पेंटर चौक ते जिजामाता हॉस्पिटल आणि पेंटर चौक ते केडवाई चौक ह्या रस्त्याचा अर्धवट काम झालेलं आहे आणि 200 मीटरची 1 फुटाची लाईन मंजूर होऊन 8 महिने झाले पूर्ण झालेलं नाही आहे. ते रस्त्यामुळे जे ना लोकांना धुळीचा त्रास आणि जे ना हे दुकानदारांना जे ना धुळीचा त्रास होतो. अशा अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार करून जे ना हे काम झालेलं नाही आहे. यावेळी शहर अध्यक्ष असलम शेख, शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, युवा अध्यक्ष निलेश संगेपाग, महिला संघटक अश्विनी गायकवाड, प्रसाद बाबानगरे, मंजूर खानापुरे, भारत अली, नितीन गायकवाड, मदनी चाचा आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांना कार्यमुक्त केल्याने भाजपच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अनेक मागासवर्गीय संस्थाचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दौऱ्यावर आल्यानंतर सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांची बदली होऊनही पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांना कार्यमुक्त करत नव्हते. त्याबाबत पालकमंत्र्यांनी समाज कल्याण आयुक्त नारनवरे यांना समक्ष फोन करून त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत सांगितले होते. तरीही कार्यवाही केली जात नव्हती. वरिष्ठ अधिकारी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवनात समक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर तात्काळ त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अनेक मागासवर्गीय संस्थाचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानून आपले मनोगत सर्वांनी व्यक्त केले. सदर अधिकारी हा एवढा निर्ढावलेला होता, कित्येक आमदारांनी त्याचे गैरकृत्य केलेले कारभाराबाबत आवाज उठवला होता, परंतु भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशांच्या जोरावर प्रकरण तो दडपत होता व त्याला सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पुणे समाज कल्याण आयुक्त पाठीशी घालत होते. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी अखेरपर्यंत पाठपुरावा करून त्याची बदली करण्यास भाग पाडले. तरीही संबंधित अधिकारी हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन बदली रद्द करण्याच्या मार्गावर होता. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी शेवटी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने सदर अधिकारी कैलास आडे यांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित समाज कल्याण आयुक्त पुणे यांना तात्काळ आदेश दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांना कार्यमुक्त केल्याचे आदेश दिले. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने कहर केलाय. पत्नीचा मसाज करावयाचे आहे असं सांगून बोलावून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या मसाजसाठी महिलेला घरी बोलवून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक नागेश धरणे राहणार उमानगरी जुनी मिल कंपाऊंड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिता ही मसाजचे काम करते, त्यामुळे त्याला मसाजचे चांगले अनुभव आहे. मसाज करून आणि एका सरकारी कार्यालयात नोकरी करून उपजीविका चालवत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान संशयित आरोपी नागेश धरणे हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. संशयित आरोपी नागेशच्या पत्नीला अस्थमाचा त्रास आहे. आजारी पत्नीचा मसाज करावयाचा असल्याने नागेश हा पीडितेला पत्नीच्या मसाजसाठी 11 मार्च रोजी दुपारी 12:45च्या सुमारास घरी बोलवले होते.
संशयित आरोपी हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक असल्याने विश्वास ठेवून पीडित महिला त्याच्या घरी गेली होती. 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मसाज करण्यासाठी पीडित महिला गेली, पण त्यावेळी नागेशची पत्नी घरात नव्हती. तिने तुमची पत्नी कुठे आहे असे विचारले असता त्याने सोफ्यावर बसा असे सांगितले. घटनेवेळी संशयित आरोपी नागेशच्या घरात त्याची वृद्ध आई होती. आईला दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सोडून तो खाली आला. सोफ्यावर बसून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर या प्रकरणी पीडितेने याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील नामदेव नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रयत्नातून नामदेव नगर भाग 1 येथे नगरोत्थान योजनेअंतर्गत 10 लाखांच्या निधीच्या सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी पक्षनेते संजय कोळी, भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड, डॉक्टर ए.टी. वाघमोडे आदींसह नामदेव नगरातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते. माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी या प्रभागातील नगरसेवकांनी चांगले काम केले असून पुढील काही दिवसात नामदेव नगरातील सर्व काम पूर्ण होतील असे सांगितले. यांच्याकडे आपण सर्वजण पाठपुरावा करतात, ते वारंवार त्यांनी सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतात. तरी 2-3 गोष्टी आपण जे निदर्शनास आणून दिले ते लवकरात लवकर आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. मुख्यतः आमच्या ताईंनी सांगितले की आता या ठिकाणी आपल्याला व्यायामशाळा आपल्या जिमसाठी इक्विपमेंट पाहिजे. मी सांगू इच्छितो की मागच्या 2 वर्षापासून आमदार विजय देशमुख मालन यांच्या निधीतून सोलापूर शहर उत्तर मध्ये अनेक भागात आपण ओपन जिमचे उद्घाटन केलेले आहेत. आपण पेपरमध्ये पाहिलं असाल, सोशल मीडियावर पाहिलं असाल. आपल्याला सुद्धा जर अशा पद्धतीचे इक्विपमेंट पाहिजे असतील, मी आपल्याला विनंती करतो, एक निवेदन आपण आपल्या सोसायटीतर्फे करावा. वंदनाताई असतील, संजयजी कोळी असतील यांच्या मार्फत आपण आमदार साहेबांकडे त्या निवेदन दिलात तर आम्हाला सुद्धा त्या रेकॉर्डवर येऊन निधी देण्यासाठी आम्हाला सोपं पडेल. आणि आपण जागा कुठं उपलब्ध करायचं, कारण मी जेव्हा आज इथं आलो आपल्याकडे एवढं चांगलं बजेट आहे, आपण फक्त त्याला मेंटेन केलं तर आपल्या मुलांना, आपल्या सर्वांना सुद्धा ते चांगल्या पद्धतीने वापर होत आहे. आपण झाडे चांगले टिकवलात, पण या भागात जे आपण घसरगुंडी ठेवलात, ते मुलांसाठी जे इक्विपमेंट ठेवलात त्या भागात थोडं स्वच्छता कमी आहे. आपल्याला सुद्धा मी विनंती करतो की एक आपण सर्वांनी एक या ठिकाणी माळी किंवा एक कामगार लावून सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक कामगार लावला तर आपण जे निधी देणार त्याला चांगलं एक सुशोभीकरण सारखं एक त्याला चांगलं इमेज या ठिकाणी तयार होईल. या ठिकाणी होऊन असं सांगितले की आपल्याला या ठिकाणी पेवर ब्लॉक सुद्धा त्यांनी उपलब्ध करून देतील, मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात त्याचं काम सुद्धा चालू होईल. दरम्यान अनेक दिवसांपासून नामदेव नगरात अंतर्गत रस्ते झाले पाहिजेत अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती, अशी माहिती नगरसेविका वंदना गायकवाड व अजित गायकवाड यांनी दिली. नामदेव नगर भाग 1 असेल, नामदेव नगर भाग 2 असेल, नामदेव नगर भाग 3 असेल, या तिन्ही भागामध्ये सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, सुशोभीकरणाचं काम असेल, परत ड्रेनेज लाईनचं असेल, नळाचं असेल, सर्व पूर्ण होत आलेले आहेत. आता नामदेव नगर भाग मध्ये काम थोडं लेट होत आहे. आता ताई वरले की थोडंसं कुणाला लागलं वगैरे, परंतु ताई आणि थोडंसं तुम्हाला इथं त्रास होणारच आहे, कारण तुमची जी ड्रेनेज लाईन आहे ती ज्या वेळेस ही कॉलनी 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी झाली त्यावेळेसची आहे आणि आता आपल्याला इथं नवीन पाईप टाकायचे आहेत. ते देखील 1-2-4 महिन्यांनी टाकणार आहेत. त्यामुळं ते देखील निधी मालकांनी मंजूर केलेले आहेत. आणि ह्या प्रभागाच्या नगरसेविकांनी माझी मिसेस वंदना गायकवाड यांनी हे डॉक्टर साहेब असतील, बेंजिम असतील, आपल्या कॉलनीतले जे कोणी काम सांगतील ते हवलगिरी सांगितले होते, सर्वांनी जे सांगितले 5 वर्षात ड्रेनेजचं काम असेल किंवा काय थांबलं असेल
घंटा गाडी येत नसेल, साफसफाईला येत नसेल, सर्वच वेळेस आम्ही ते फोन आले की सर्व पाठवत होतो आणि साफसफाई ते करून घेत होतो. आणि दरवेळेच्या गणपती पूजेला आम्ही डॉक्टर असतील, कॉलनीतले सर्व लोक आपल्याला इथे माझे गणपती असते इथं सर्वजण बोलवून पूजेला वगैरे आम्ही हजर असणार. आज डॉक्टर साहेबांनी जे काय म्हणजे अडचणी इथल्या सांगितल्या त्या सर्वच आम्ही येणाऱ्या 3-4 महिन्यात 5 महिन्यात पूर्ण करू. कारण ह्यासाठी काय शब्द द्यायला 5 महिन्यात ते आम्हाला आमचे आमदार साहेब मालकांनी हे निधी इन ऍडव्हान्स देऊन ठेवलंय. जर त्यांनी दिले नसते आम्हाला निधी तर मी तुम्हाला शब्द दिलो नसतो. सोलापूर येथील सुप्रसिद्ध चव्हाण उद्योग समूहाकडे अथर या ई बाईकची डीलरशिप मिळाली असून अथर कंपनीच्या नव्या शोरूमचे उद्घाटन पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते होणार असल्याचे बाबू चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण उद्योग समूहाने आता ई बाईक विक्रीमध्ये पदार्पण केले असून जगप्रसिद्ध अथर या ई बाईकची डीलरशिप मिळवली आहे. 17 मार्च रोजी नव्या शोरूमचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बाबू चव्हाण आणि घनश्याम चव्हाण यांनी दिली. आजपर्यंत चव्हाण उद्योग समूहात अनेक प्रकल्प उभारण्यात आले, त्याला सोलापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लुना मोपेड दुचाकीपासून सुरू केलेला प्रवास आज ई बाईक पर्यंत येऊन पोहोचला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सांगत पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना अथर हा एक उत्तम पर्याय असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या शोरूमचा शुभारंभ 17 मार्च रोजी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बाबू चव्हाण आणि घनश्याम चव्हाण यांनी दिली. आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. कारण की होंडा ही आमच्या चव्हाण उद्योगामध्ये पहिली डीलरशिप 1990ला आम्ही चालू केलेला होतो. त्यानंतर 2007 पासून हिरो होंडा, मारुती, नेक्सा, टाटा कमर्शियल, त्यानंतर वेस्पा, रॉयल एनफिल्ड आणि आता त्याची सगळ्यांनी इलेक्ट्रिक शिवाय आता पर्याय नाही आहे. कारण पेट्रोलचे जे वाढते भाव असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 2 व्हीलर तरी हे इलेक्ट्रिक बाईक घरात असावं असं प्रत्येकाचं या ठिकाणी मनाची इच्छा झालेली आहे. म्हणूनच भारतातील नंबर 1 कंपनी एथर ही गेल्या 10 वर्षापासून बेंगलोर उत्पादित असलेली सगळ्यात म्हणजे आजपर्यंत एकही कंप्लेंट नसलेली आणि सगळ्यात जास्त रिव्ह्यू जर तुम्ही गुगलला गेलात आणि एथर टाकलात तर तुम्हाला सगळं त्याचं डिटेल दिसेल. म्हणजे सगळ्यात जर रिव्ह्यू जर बघितला आणि फीडबॅक बघितला तुम्ही कुठल्याही कस्टमरला विचारलात की तू एथर घेतलेली गाडी कशी आहे, बोलायचं झालं की तो म्हणतो की सर मी एक गाडी घेतलेली आहे, आणखी एक गाडी घेऊ लागलेला. तर अशी इलेक्ट्रिक बाईकची डीलरशिप या ठिकाणी आम्ही घेतलेला आहोत. गाडीबद्दल माहिती घनश्याम अधिकारी सांगतील. 17 तारखेला आपले सुपरिटेंडंट ऑफ पोलीस त्यानंतर अथर या ई बाईकची माहिती देखील यावेळेस देण्यात आली. 2013 मध्ये ही कंपनी स्थापन झाली. बेंगलोरमध्ये फर्स्ट व्हेकल जे आहे एथर 450 हे त्यांनी लॉन्च केलं 2010 मध्ये. मग त्याच्यामध्ये बरेच चेंजेस होत गेले. अगोदर 50 किलोमीटर रेंज होती, ती 60 झाली. आज सध्याच्या पोझिशनला इथे 2 व्हेरियंट आहेत, 450 प्लस आणि 450X हे 2 त्यामधले व्हेरियंट आहेत. 450 प्लसमध्ये एका फुल चार्जमध्ये ही गाडी 90 किलोमीटरपर्यंत चालते. तशी सर्टिफाईड रेंज जी आहे, जी आपण सर्टिफाय करतो ती 118ची रेंज आहे. म्हणजे 118 किलोमीटर पण गाडी जाऊ शकते. सिंगल मोड आपण चालवतो. परंतु आपले जे रोड कंडिशन्स असतात, आपण फास्ट चालवतो, स्लो चालवतो, टर्निंग असतं, त्यामध्ये व्हेरिएशन होतं किलोमीटरमध्ये. तर ट्रू रेंज जी आहे याची ही 90 किलोमीटर आहे आपल्या रेग्युलर ड्रायव्हिंग कंडिशनमध्ये. त्याप्रमाणे जी एक्स आहे 450X त्याची सर्टिफाईड रेंज आहे 146 किलोमीटर. 146 किलोमीटर त्याची रेंज आहे सर्टिफाईड रेंज, पण ती 110 ते 115 याची ट्रू रेंज आहे. कुठल्याही कंडिशन आपण गाडी चालवली, खड्डे असले, स्पीड कमी असलं, जास्त असलं, तर 110 ते 115 याची ही ट्रू रेंज आहे. अथर कंपनीने शहरातील विविध भागात 10 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले असून हे चार्जिंग विनामूल्य असल्याचेही सांगण्यात आले. जितेश अंतापूरकर यांनी चालू अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदयांना महत्त्वाच्या तब्बल 20 मागण्या केल्या आहेत.
देगलूर बिलोली मतदारसंघ हा आंध्र कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सीमेलगत आहे. माझ्या मतदारसंघात या अर्थसंकल्पात कोणतीच मोठी तरतूद केलेली जाणवत नाही. मी सत्ताधारी पक्षाचा नसल्याने माझ्या मतदारसंघातील कामांना आजही स्टे दिला जात असेल तर मग तेलंगणा राज्यात समाविष्ट का होऊ नये असा प्रश्न मतदारसंघातील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. तेलंगणा आमच्या राज्यातलं पाणी पळवून नेते, मांजरा नदीत जॅकवेल खोदून शेतीसाठी पाणी देते. माझ्या मतदारसंघात पाण्याची पातळी खोल जात आहे, त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, ही रोखली पाहिजे. सन 2019 मध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता देऊन ते पूर्ववत करा. शेतकऱ्यांना त्यांच्या निर्माण होणाऱ्या विविध संकटांच्या अनुषंगाने 12 तास दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी. नाफेड मार्फत हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया लवकर सुरुवात व्हावी. ओबीसी बांधवांच्या घरकुलासाठी अध्यादेश काढावेत. घरकुलासाठी अभियानाच्या शासन निर्णयामध्ये वाळू उपलब्ध करून देण्याबाबत कळवले असून सुद्धा तहसीलदार वाळू उपलब्ध करून देत नाहीत. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना वाळूची दुप्पट रक्कम देऊन वाळू उपलब्ध करून घ्यावी लागते. त्यामुळे घरकुल मंजुरीसोबतच त्यांना 5 ब्रास वाळू उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी चालू अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदयांना विनंती केली आहे. अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात न्यायकला कला पुढे जाताना या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात न्याकला कला पुढे जाताना या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर महादेव कोकाटे हे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अणदूरचे सरपंच रामचंद्र अलुरे, उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर कोकाटे म्हणाले की विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका बदलणार आहे. हे शिक्षण विद्यार्थी केंद्रित होणार आहे. बदल मान्य करावा लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण उत्साहाने आपण स्वीकारूया. रोजगाराभिमुख शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारताना अनेक समस्या, अनेक विषय राहणार आहेत. त्यातून आपल्याला मार्ग काढावे लागणार आहेत. मुलांना त्यांच्या कलेतून समजावून घेऊन घडवावे लागणार आहे. बदल आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्याला हसत हसत सामोरे जाऊया. उम्र भर गालिब यही कहता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा, असे सूचक मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप रामचंद्र आलुरे यांनी केला. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर अंकुश कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉक्टर मल्लीनाथ बिराजदार व आभार डॉक्टर राजशेखर नळगे यांनी मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी न्याकच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचे शंका निरसन डॉक्टर कोकाटे यांनी केले. खेळीमेळीत कार्यशाळा संपन्न झाली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची 26 मार्च रोजी बैल बाजार मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केला असल्याचे शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची 26 मार्च रोजी बैल बाजार मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले असल्याची माहिती शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून तेलंगणा पक्षात प्रवेश केला आहे. यांच्यासोबत इतर पक्षातील पदाधिकारी जाहीर सभेत जाहीर प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर आहे असा आरोप धोंगडे यांनी करून तेलंगणा छोटे राज्य असून अनेक योजना त्या राज्यात राबवल्या जातात, मग आपल्या राज्यात का राबवल्या जात नाहीत? तेलंगणातील पक्ष सामान्यांच्या हिताचे धोरण राबवत आहे, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पदाधिकाऱ्यांसह बीआरएस पक्षात प्रवेश करत आहोत असे सांगितले. सुशिक्षित तरुण वर्ग उदासीन आहे. राज्यातील शेतकरी, मजूर, कष्टकरी हैराण झाला आहे. पण शेजारचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी वर्गासाठी विविध योजना राबवल्या आहेत. म्हणून बीआरएस पक्ष तेलंगणात तळागाळात पोहोचला आहे. म्हणूनच त्या राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. तेलंगणाने मॉडेल राज्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य मॉडेल करण्याचा संकल्प केला आहे.
यासाठी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर लाखो जनसमुदायांना संबोधित करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप दादा धोंडके, जेठेवाड दत्ता पवार, मनोहर भोसीकर, शिवदास महाराज धर्मापुरीकर, छत्रू महाराज यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. यापूर्वी मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी बोललो आहे की आपल्या शेजारी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री केसीआर यांनी त्यांच्या राज्यामध्ये तेलंगणा राज्य स्वतंत्र झाल्यानंतर फक्त 8 वर्षामध्ये तिथल्या शेती शिक्षणाची परिस्थिती म्हणजे पाण्याची परिस्थिती, तिथल्या शिक्षणाची परिस्थिती आणि शेती व्यवसायाला उभा करण्यासाठी, तिथल्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठी त्यांना जी काही आर्थिक मदत एकरी 10,000 रुपये देण्यापासून ते संत कवी श्री दासगणू महाराज पालखी पदयात्रेचे मुदखेड तालुक्यात स्वागत करण्यात आले. संत कवी श्री दासगणू महाराज गोरठा या ठिकाणाहून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोरठा उमरी ते शिर्डी ही पदयात्रा निघाली आहे. ही पदयात्रा मुदखेड शहरातील माजी उपनगराध्यक्ष तथा साई देवस्थानचे अध्यक्ष बालाजी गोडसे व माजी नगरसेवक कैलास गोडसे यांच्या वतीने उमरी चौक ते साईबाबा मंदिरापर्यंत या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच साईबाबा मंदिर येथे आरती करण्यात आली. गोडसे परिवाराच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. शहरातील नागरिकांनी या पालखी पदयात्रेचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा साई देवस्थानचे अध्यक्ष बालाजी गोडसे, माजी नगरसेवक कैलास गोडसे, रामनगर येथील साई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रामेश्वर वाघमारे, युवा उद्योजक सुमित गोडसे यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते. देगलूर तालुक्यातील विविध कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाल्यामुळे संबंधित कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करणे, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करणे अशा एकूण 18 मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यावेळी देगलूर तहसील ऑफिस समोर झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संप एकच, मिशन जुनी पेन्शन व कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन झोपलेल्या सरकारला जाग करण्याचे काम संपकरी करत आहेत. या संपात देगलूर तालुक्यातील विविध कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाल्यामुळे संबंधित कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावीपणे लागू करावी, कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करावे, रिक्त पदे भरण्यात यावीत, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बिनशर्त करण्यात याव्यात, केंद्राप्रमाणेच वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते देण्यात यावेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे अशा विविध मागण्या संपकर्त्यांनी लावून धरल्या होत्या. यात शिक्षक संघटना, आरोग्य विभाग संघटना, ग्रामसेवक संघटना, तहसील व पंचायत समिती, सर्व कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना अशा विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेतला होता. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच. महाविकास आघाडीने संपकऱ्यांना दिला पाठिंबा, तर विविध संघटनेने घातले जागरण गोंधळ. सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करासह 225 कोटींचेच उत्पन्न जमा. मालमत्ता कर विभागासह विविध 22 विभागांची सुमारे 45% झाली उद्दिष्टपूर्ती. वर्ष संपण्या अगोदरच महावसुलीसाठी धडपड सुरू. आपच्या सोलापूर युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर केली धुळीने अंघोळ. शहरात वाढत चाललेल्या धुळीचा तसेच पालिकेच्या नाकर्तेपणाचा केला निषेध.
अखेर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे कार्यमुक्त, मागासवर्गीय संस्था चालकांनी सोडला सुटकेचा निश्वास. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला आले यश. आणि महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने केला कहर. पत्नीला मसाज करण्याचे सांगत महिलेशी केला गैरप्रकार. विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.